नमस्कार, मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे भोगी आणि भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर इथं मला मिक्स भाजी बनवायची. त्यासाठी मी घेतलेला आहे बटाटा, शेंगदाणे, चणे, जो हरभरा असतो ना ओला त्याला सोलून घेतला आहे, पावटा घेतला आहे, मटर घेतलेत, गाजर घेतलेत, वांगी घेतलेत, वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि शेंगदाणे मी भिजायला नव्हते घातले, तसेच टाकणार आहेत. तर अशा प्रकारे भाजी घेतलेली आहे. तर मस्त पाणी टाकते त्याच्यामध्ये, धुवून घेते सर्व भाज्या. तर आज दिवस खूप खास आहे कारण आज आहे भोगी. भोगी येते संक्रांतीच्या आदल्या दिवशी. तर भाज्यांना पाण्यात टाकले आणि इथं मी घेतलेला आहे मसाला बनवण्यासाठी. तर खोबरं, हिरवी मिरची घेतले 2-3, अद्रक, लसूण आणि धनिया पत्ता घेतलेला आहे. तर थोडेसे तीळ आहेत ना, मला तीळ थोडे भाजून घ्यायचे. त्याला आहे ना मी थोडंसं वाटणार, अर्धे वाटणार आणि अर्धे तसेच ठेवणार भाजीत टाकण्यासाठी. तर तवा ठेवलेला आहे, मसाला भाजून घ्यायचा आहे. तर आज दिवस खूप खास आहे कारण आज भोगी आहे. संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते भोगी. तर भोगी म्हणजे जुनं दुःख, जुने विचार जाळून नवीन आशा, नवीन स्वप्न घेऊन पुढे जाण्याचा दिवस असतो. तर मग चला आज आपल्याला बनवायची मिक्स भाजी. तर अशा प्रकारे आपण सर्व मसाला भाजून घेतलेला आहे. कोथिंबीर पण मी थोडीशी तेलातून हे करून घेतली कारण आहे ना मग कलर तसाच राहतो हिरवा. तर आता मसाला झालाय भाजून. आता याच्यामध्ये आपण आहे ना कुकर ठेवूया त्यावर. तर मस्त तेल तापले. तर जिरे मोहरीची फोडणी देते. थोडी मोहरी तडतडली का जिरं पण टाकले. तर आता आपण ज्या भाज्या पाण्यात टाकल्यात ना त्या भाज्या पण टाकून घेऊया. भाज्यांना आहे ना मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या. भोगीची भाजी म्हणजे एकत्र आलेल्या सगळ्या भाज्यांचं सुंदर एकत्रीकरण. जसं आपल्या नात्यांमध्ये सगळे वेगवेगळे असून एकत्र राहिले की आयुष्य सुंदर होतं. तर इथं मी हळद टाकलेली आहे, लाल मिर्च पावडर टाकली आणि जो आपला मसाला आहे ना तो मसाला टाकलेला आहे. त्यानंतर जे वाटण होतं ना वाटलेलं ते वाटण पण टाकले. तर कुकरमध्ये ना अशी पटकन ही भाजी होणार तयार. जास्त वेळ नाही लागणार. एकच शिट्टी घ्यायची आणि नंतर मग वाफेवरती ह्या भाज्या शिजल्या जातील. तर भाज्या ते चांगलं मिक्स करून घेते. तर अशा प्रकारे सगळा मसाला आहे ना तेलामध्ये चांगला फ्राय करून घेतलाय आणि जे तीळ ठेवले होते ना ते तीळ आता आपण टाकूया त्याच्यामध्ये. नमक पण मी टाकलं बरं का, पण एडिटिंग करताना ना ते कट झालेलं आहे. तर नमक पण टाकले भाजीमध्ये आणि भाजीला जो कलर आलाय ना खूपच छान कलर आलेला आहे. आणि तो धनिया पत्ता जो आपण तेलामध्ये फ्राय करून घेतला होता ना त्यामुळे तो कलर खूप छान वाटत होता. तर जास्त पाणी नाही करायचं, थोडंसंच पाणी टाकायचं आहे मला. पातळ नाही करायची जास्त भाजी. चला आता 2 शिट्ट्या करून घेऊ आणि भाजी आपली तयार होईल. तर याच्यानंतर मला बनवायची बाजरीची भाकरी आता. आजच्या दिवशी बाजरीची भाकरी खातात आणि मेन म्हणजे त्याला तीळ वगैरे लावतात. तर थंडीच्या दिवसात आहे ना बाजरी आपल्या शरीराला ऊब देत असते.
ताकद पण देते. आणि भाकरीवर तीळ लावल्यामुळं तर काही भाकरीला चव तर वेगळीच लागते. मस्त लागते भाकर. तर आपण वर्षातून एकदाच ही भाकर खातो. भाकरीवर आहे ना आपण तीळ लावतो तेव्हा भाकर तर चवीला चांगलीच लागते. पण तीळ पण आहे ना आपल्या आरोग्याला खूप आहे ना फायदेशीर आहे. सिलेंडर आण बाळा. तर भाजी बनवून झाली आणि आता भाकरीच बनवायच्या होत्या. 2च भाकरी बनवायच्या पण सिलेंडर आमचा संपला. तर चला आता पहिल्यांदा सिलेंडर जॉइन करायला लागेल आणि मग भाकरी बनवते. तर चला गॅस संपला होता. गॅस संपला होता आमचा. गॅस जॉईन केला. त्याच्यातून थोडा आहे ना आवाज येतोय असा फिसफिस सगळं नवीन नवीन जोडलाय त्याच्यामुळं काय माहिती फिसफिस नाही असा. तर इथं बाजरीची भाकर चांगली पातळ थापून घेतलेली आहे आणि त्याच्यावर आहे ना आता तीळ लावते. तर तव्यावर मस्त भाकर टाकून घेतली आणि ना त्याच्या 1 मिनिटानंतर आहे ना मी थोडंसं भाकरीला गरम होऊन दिली. त्यानंतर मी पाणी लावले भाकरीला. तर आता भाकरीला पाणी लावून झाल्यानंतर आहे ना परत एकदा आपल्याला आता ह्या बाजूने पण तीळ लावायचे. जेव्हा आपण पाणी ना ते ओलं आहे ना मग त्याच्यावर तीळ टाकून घेतले मग ते चिटकून जातात. त्याला आता भाकरीला पलटून घेऊया. तर चला अशा पद्धतीने माझ्या बाजरीच्या भाकरी पण आणि मिक्स भाजी पण बनवून झालेली आहे. जर तुम्हाला माझा आज भोगी स्पेशल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आहे भोगी आणि भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.